नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओची सुरुवात हनुमान जयंतीच्या दिवशी झालेली होती. सकाळीच आम्ही बाजारात गेलो होतो आणि आमच्या इथल्या सराफ बाजारामध्ये ना छान आहे असं मंदिर आहे, तर तिथे जाता येताना आम्हाला नेहमीच दर्शन होतं. पण आज तिथे छान असा मंडप टाकलेला होता, सजावट केलेली होती. त्यानंतर ना पूजा वगैरे करून नमस्कार करून आम्ही आलो भाज्या घ्यायला. भाज्या वगैरे घेतल्या. सकाळी लवकर गेल्यामुळे ना म्हणजे खूप गर्दी नव्हती बाजारामध्ये. फक्त हनुमान जयंतीमुळे लोक दर्शनासाठी येत होते. नंतर ना 10 वाजता माझी आई आणि बहिणीची मुलगी अर्विका आलेली. तर उन्नतीला सांगितलं होतं आम्ही की अर्विका नाही आलेली आहे, तर अर्विका लपलेली होती आणि उन्नतीने तिला शोधलं. या दोघींचं खूप जमतं आणि त्यांचं एकमेकावरती खूप प्रेम पण आहे. नंतर ना 12 वाजेनंतर अचानक म्हणजे आभाळ भरून आलेलं आणि छान असा खूप पाऊस पडलेला. ॲक्च्युली आपल्यासाठी छान होता, पण शेतकरी लोकांसाठी हा पाऊस चांगला नव्हता, कारण की त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. आणि हवेमध्ये फार म्हणजे म्हणजे वातावरणात ना फार गारवा झालेला. आता तर सध्या 8 दिवस झाले हा पाऊस पडून, पण आमच्याकडे ना खूपच असं हिवाळ्यासारखा गारवा निर्माण झालेला आहे. नंतर ही दुसऱ्या दिवसाची शूटिंग आहे. त्यानंतर मी संध्याकाळी लाईट गेलेले आणि बऱ्यापैकी उशिरा आलेले, त्यामुळे शूटिंग नाही करू शकली. मला विचारलं होतं की बर्नीत कशा पद्धतीने झाड लावलेलं आहे, तर बर्नीत झाड लावलेलं नाही आहे. बर्नीमध्ये मी अशा पद्धतीने हे झाड म्हणजे प्लांट ठेवलेलं आहे, कारण की या बर्नीमध्ये ना लोणचं टिकत नाही. यामध्ये ना चटणी पण म्हणजे काहीही ठेवलं तरी बुरशी लागते, म्हणून मग मी याचा उपयोग अशा पद्धतीने करून घेतलेला आहे आणि छान दिसतं, फारच छान दिसतं. सगळेजण मला विचारत असतात की झाडं कशी लावली आहेत. झाडं उंचावरती यायला पाहिजे म्हणून मी खाली वस्तू ठेवलेल्या आहेत. बऱ्यापैकी पाऊस पडल्यामुळे वादळामुळे ना खूप धूळ झाली होती घरामध्ये. प्रत्येक ठिकाणी धूळ झाली होती आणि सगळे लहान मुलं एकत्र असले की खूप डाग वगैरे पडतात. मग तेही पडलेले होते, म्हणून मग मी संपूर्ण फर्निचर पुसून घेतलं होतं. इथेही खूप अशी धूळ जमलेली आहे, म्हणून मग मी ह्या सगळ्या मूर्त्यांना उचलून घेतल्या होत्या, खाली ठेवल्या आणि परत पुसून जागेवरती ठेवून दिल्या. पण ते काही शूटिंग केलेलं नाही. माझ्या शेजारी ज्या भाभी राहतात, मसराणी भाभी, त्या गुजराती आहेत आणि ना त्यांच्याकडे फार कला आहे. या छान छान अशा वस्तू त्या लोकरच्या विणत असतात. त्यांनी उन्नती तनिष्काला बेल्ट दिलेले आहेत, पण मग मी ना त्याचा उपयोग कर्टन्ससाठी करते, बांधण्यासाठी. छान असे खूप सुंदर बन दिसतात ते लावल्यानंतर आणि मस्तच वाटतं आणि कर्टन्सला मॅच पण झालेत, म्हणून मग मी त्याचा उपयोग असा करते. मनी प्लांटविषयी ना मागच्या व्हिडिओमध्ये मला खूप अशा कमेंट्स आलेल्या. कमेंट्सला ना माझं उत्तर देणंही शक्य झालेलं नाही, कारण की ना पाहुणे आल्यामुळे ना मला बऱ्यापैकी वेळ त्याच्यामध्ये जातो आणि म्हणजे व्हिडिओ पण माझे बनवले गेले नाही. मला बऱ्याच कमेंट्स आल्या व्हिडिओ का नाही येते, तर आता मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि उन्नतीची पण एक्झाम आता सुरू होते, मग त्यामुळे पण व्हिडिओ मला बनवणं शक्य होत नव्हतं. मनी प्लॅन्टची मी फक्त हीच काळजी घेते, म्हणजे ना 1-2 महिन्यामध्ये मी बऱ्यापैकी वेळेस ना खत टाकत असते. नर्सरीमध्ये मिळतं जे फुलं वगैरे लागण्यासाठी. मी पुढच्या वेळेस आणेल ना नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. जनरली तुमच्या शहरात जे मिळेल ना ते नक्की घ्या. बुलढाण्यालाही नाशिकचंच खत मिळत होतं. बऱ्याच ठिकाणी नाशिकचंच खत जातं. मी तुम्हाला दाखवेल, ते मिळूही शकतं तुमच्या इथे. तर छान असे ग्रो होतात प्लांट्स. आणि हळद, चहा पावडरचाही तुम्ही वापर करा, नक्कीच त्यामुळे खूप फरक पडतो. आणि फवारणी वगैरे ना करावी लागते 3-4 महिन्यात, कारण की यांना ना बुरशी लागत असते. मनी प्लॅनला बऱ्यापैकी व्हाईट फंगस लागत असतं. ती पानं तोडून टाकते किंवा मी पुसून घेत असते. स्वच्छ प्रकाशाची गरज असते. आता उन्हाळा आहे म्हणून 1 दिवसाआड पाणी टाकते, नाहीतर हिवाळ्यात आणि पावसाळ्यात आठवड्यात फक्त एकदा किंवा जास्तीत जास्त 2दा पाणी टाकावं लागतं. पण स्वच्छ प्रकाश असेल ना तर त्या प्रकाशातली झाडं नक्कीच छान अशी मस्तच फुलतात, बहरतात. डायनिंगच्या चेअर्सचे कवर्स पण ना फार डागाळले होते, कारण की लाईट कलर असला ना तर लवकर खराब होतात. पण लाईट कलर जास्त छान दिसतो, म्हणून मग मी
त्याचा वापर करते डायनिंगला, कारण की म्हणजे बेडशीट्स वगैरे जे कव्हर वगैरे लावलेले आहेत डायनिंगच्या काचेला पण, मग त्यामुळे ना जास्त भरगच्च वाटू नये म्हणून मग लाईट कलरचा वापर करते. चेअर वगैरे पुसून घेतल्यानंतर ना सकाळीच मी लवकर ऊन येण्यापूर्वी ना झाडांना पाणी टाकून देते, की जेणेकरून ते उन्हामध्ये फ्रेश राहावेत. या बाजूने आता आमच्याकडे ऊन येतं आहे, तर मग त्यामुळे ना रोज इथे रेग्युलर पाणी टाकावं लागतं. कबुतरांचा इतका त्रास वाढलेला होता की त्यामुळे मला परत या नेट लावून घ्याव्या लागलेल्या आहेत आणि मी काटे पण मागवलेले आहेत ऑनलाईन. तर त्यामुळे ना म्हणजे झाडांमध्ये ना खूप वेली तोडत होते कबूतर. पण मग हे आणि झाडांमध्ये पण बसायच्या तर म्हणजे माती वगैरे खूप कोरत होते, तर झाडंही खूप खराब होत होते. आता मी प्लांट्समध्ये ना म्हणजे ते काटे असे ठेवलेले आहेत, तुम्हाला दिसलंच असेल व्हाईट कलरचं. त्यामुळे कबूतरचं येणं बऱ्यापैकीच म्हणजे बंदच झालेलं आहे, जवळपास 90%. उन्नती मला म्हणत होती की मम्मी त्यांना काटे टुचतील, मलाही वाईट वाटत होतं, पण ना नाईलाज होता, कारण की अजिबात एकही प्लांट ते राहू देत नव्हते, सगळे तोडत होते. मग त्यामुळे मलाही तिथे काटे ठेवावे लागले. प्लास्टिकचे आहेत ते, थोडं असं बारीक टुचतात, म्हणजे मी बोटल चुकून लागतात पाणी टाकताना त्यावेळेस जाणवतं, पण मग त्याला घाबरतात कबूतर, हे मला जाणवलेले. आमच्याकडे विचाराल तर इतका पाण्याचा इश्यू आहे नाशिकमध्ये सध्या रस्ते खोदकामामुळे, तर इतकं भांडे आम्हाला झटपट आवरून घ्यावी लागत आहेत. जवळपास 24 तास आमच्या किचनमध्ये पाणी नव्हतं, कारण की 2 दिवस आमच्या इथे पाणी सोडलेलं नव्हतं म्हणून. मग इथे सगळी भांडी खूप सारी जमलेली होती. डब्यामध्येही पिण्याचं पाणी जमवून ठेवलेलं होतं, म्हणजे साचवून ठेवलेलं होतं. नंतर हे तांब्याचं जे माझ्याकडे पिंप आहे, तर त्याच्यामध्ये पण मी साठवलेलं होतं. पाणी नसल्यावर त्याचं महत्त्व कळतं, जोपर्यंत असतं तेव्हा त्याचं महत्त्व अजिबात कळत नाही. नंतर ना मला डायनिंग टेबलचे कव्हर मी चेंज करून घेतले होते, ते धुवून टाकलेले होते आणि वाळवण्यासाठी टाकलेले. मग हे परत दुसरे मी चेअर्सला लावून दिले होते. नंतर ना प्रत्येक बेडरूममधला मी संपूर्ण पसारा आवरून घेतला होता आणि बेडरूम स्वच्छ करून घेत होती. बेडी स्वच्छ करून घ्यायचे होते. किचन ओटा, सोफा, बेड, त्यावरचा प्रत्येक सामान जागेवरती जोपर्यंत जात नाही, घरातला प्रत्येक कोपरा स्वच्छ होत नाही ना, तोपर्यंत घर काही स्वच्छ वाटत नाही. आणि छान अशी बेडशीट्स अगदी स्वच्छ वाटली ना, तर छान फील पण होतं, बघायलाही छान वाटतं. अशा पद्धतीने मी पाणी भरून ठेवते जागोजागी, म्हणजे बाथरूमच्या बाहेर की गेलं की तेवढं काही वेळ म्हणजे 1-2 तास पास होतात, किंवा एखाद्या वेळेस जास्त वेळ पाणी नाही आलं तर मग प्रॉब्लेम नाही येणार म्हणून. नंतर आरशांवरती पण खूप डाग पडलेले आहेत, कारण की ह्या तिघीजण खूप मस्त्या करतात आणि मग पावडर लावतात, भूत बनतात, काहीतरी गंमत चाललेली असते. तर मग त्यामुळे ना मी कोलीनने तिघंही बेडरूमचे आरसे स्वच्छ करून घेतलेले. दरवाजावरचे डाग काढण्यासाठी ना मी कोलिनचा वापर करते आणि कोरड्या कापडाचा वापर करते, कारण की ओला कापड घेतला ना तर डाग निघत नाही, कारण की दरवाजे हे रोज पुसले जात नाहीत. महिन्यात एखाद्या वेळेस किंवा 15 दिवसात जसे डाग दिसले ना तसे मी पुसत असते, पण असं डीप क्लीन करत नसते नेहमीच. पण आता ठरवलं आहे की आठवड्यातून 2दा तरी पुसायचं, कारण की फार तेलाचे म्हणजे मुलांचे हात खाण्याचे किंवा कसले तरी लागतातच, आणि फार म्हणजे असे चिकट होऊन गेलेले होते यावेळेस. मला हा दरवाजा पुसायला जवळपास 10 मिनटं लागलेले. नंतर मी या रूममध्ये आली आणि तिथल्या आरशालाही स्वच्छ असा पुसून घेतलेला, कारण की हा आरसा जास्तीचाच खराब झालेला होता आणि तिथलं फर्निचरही खूप खराब झालेलं होतं. फार डाग पडलेले होते, तेही अगदी छान चकाचक करून टाकलेलं. हा आरसा पुसण्यासाठी मला बऱ्यापैकी मेहनत करावी लागलेली, कारण की याचे डाग लवकर निघतच नव्हते. म्हणजे बराच वेळ दिला मी, तेव्हा बऱ्यापैकी डाग गेलेले. आता कंटिन्यू रोज पुसल्यामुळे छान असे चकाकत आहेत. इकडे ना आईने तेवढ्यात देवपूजा पण केलेली होती. फक्त देवांना हळदी कुंकू व्हायचं राहिलेलं होतं, मग मी तेवढ्यातच छान दिसत होतं म्हणून शूटिंग करून घेतलेली. देवघरात देवांना फुलं वाहिली, त्यांची आंघोळ केली, दिवा लावला ना फार प्रसन्न वातावरणाची निर्मिती होते. धूप अगरबत्ती लावली तर अजूनच छान होतं. मग मला अजून उत्साह आला, तर मी ना
आपल्या उंबरठ्या लेपन करून घेतलं हळदीचं. माझ्याकडे ना काही गोमूत्र वगैरे नव्हतं, फक्त हळद घेतली आणि थोडं माझ्याकडे जे म्हणजे गंध आहे याचा काशीवरून आणलेला चंदन आहे म्हणजे, तर तो मिक्स केला आणि गुलाबजल मिक्स करते मी आणि त्याचं मी हळदीचं लेपन करून घेतलेलं. त्यामुळे पण दरवाजा फार छान म्हणजे उंबरठा फार छान प्रसन्न वाटत होता. या खूप छोट्या गोष्टी आहेत, पण केल्यानंतर ना मनही समाधानी होतं आणि आपल्या ना घरामध्ये एंट्रीमध्ये फारच छान अशी ऊर्जा निर्माण होते. मग वाढला माझा अजून उत्साह स्वच्छता करण्याचा. बाहेरचंही शूज रॅकवरती फार धूळ जमलेली होती, तीही स्वच्छ करून घेतली. नंतर झाडून जाळं वगैरे नव्हतं, पण तरी मी भिंत वगैरे कधीतरी म्हणजे जाळं तयार झालं तर मग अशा पद्धतीने क्लीन करून घेते. तर नंतर बाहेरचं पण स्वच्छ अर्धं केलं आणि नंतर आतला दरवाजाही मी ओल्या कापडाने म्हणजे पुसून घेतलेला. मग माझा अजून उत्साह वाढला आणि मी परत ही गॅलरी स्वच्छ करायला आली. तशी गॅलरी स्वच्छच होती. झाडं वगैरे आधीच मी ना 2 तास दिलेले होते. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले होते की गॅलरी मी स्वच्छ करून घेतलेली. पण ह्या कपाटावरती म्हणजे धूळ बाहेर असल्यामुळे ना भरपूर अशी बसते त्या प्लास्टिकवरती. ते संपूर्ण पुसून घेतलं. मग मला ना रांगोळी काढण्याचाही अजून उत्साह आला. तर मग मी माझ्याकडे ही गॅस ओट्याचा म्हणजे माझ्या गॅस ओट्याचा नाही आहे, पण ज्यावेळेस काम सुरू होतं ना तर त्यावेळेस मी विकत घेऊन हा कडप्पा म्हणजे असं छान रांगोळी काढण्यासाठी तयार करून घेतलेला. मी ना ही रांगोळी चिपकवलेली होती, पण ती अर्धवट निघून गेलेली होती, कारण की सतत पाणी पडल्यामुळे ती व्यवस्थित बसलेली पण नव्हती. तर तिला काढून घेतलं आणि रांगोळी काढली. मी छोटीशीच काढली. आता रांगोळी काढण्याची जवळपास प्रॅक्टिस कमी झालेली आहे, तर बोटं थरथरत होते, हात थरथरत होते. आता रांगोळीचीही मला नेहमी प्रॅक्टिस करायची आहे, कारण की मला थोडी बऱ्यापैकी रांगोळी येत होती पूर्वी, आता ठीकठाक जमते. काढलेली मी अगदी छोटीशीच रांगोळी, कारण की इकडे खूप हवा येते आणि रांगोळीनं उडून जाते. हे सगळं आवरत मला संध्याकाळ झालेली, कारण की मध्ये भरपूर अशी कामं केलेली जी मी रेकॉर्ड केलेली नाही आहेत. घर आवरलेलं, गॅस ओटा आवरलेला, भरपूर असं म्हणजे मध्ये स्वयंपाक केलेला, पण ती रेकॉर्ड केली नाही, कारण की सगळंच या व्हिडिओमध्ये दाखवलं तर मग उद्यासाठी काही शिल्लक राहणार नाही. मग चहा प्यावायचा वाटला. 4 वाजले होते. चहा बनवून घेतला आणि त्यानंतर परत मी अजून जोमाने कामाला लागली. परत आकाशामध्ये ना असे ढग जमून आलेले होते, अंधार झालेला होता. चहासोबतच मी भांडी वगैरे पण लावून घेतलेली. बरीचशी कामं असतात संध्याकाळची, पण कपड्यांच्या घड्या करणं तेही करून टाकलेले. एखाद्या दिवशी इतका आवरण्याचा उत्साह असतो ना, काय करू किती करू इतका उत्साह असतो. तसंच आज माझ्यासोबत घडत होतं. मला असं वाटत होतं घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ छान असा मस्त सुंदर सुशोभित करावा. खरं सांगू, पण प्रत्येक कोपरा स्वच्छ असेल ना, एक वेगळंच प्रसन्नता घरामध्ये येते आणि म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी पण निर्माण होते. असं म्हणजे सजवायलाच हवं असं नाही, जे आपल्याकडे असेल साधं सरळ सोपं, कारण की प्रत्येक गोष्ट प्रत्येक गावात शहरात मिळेल असंच नाही. आता जे आमच्याकडे मिळतं ते तुमच्याकडे मिळणार नाही, तुमच्याकडे जे मिळतं माझ्याकडे मिळणार नाही. तुमच्याकडे जे असेल ना त्याने तुम्ही प्रत्येक कोपरा नक्कीच सजवू शकतात. ही उरली माझ्याकडे गेली कित्येक वर्ष, 3 ते 4 वर्षापूर्वी घेतलेली असेल मी, तर तेव्हापासून आहे. फक्त दिवाळीपुरता मी वापरते, पण आता ठरवलं की चला मध्ये मध्ये वापरत जाऊया. छान वाटतं तिला बघूनही. शूज रॅकनं बाहेरून स्वच्छ करायचं राहिलं होतं. त्या मॅटना मी स्वच्छ पुसून घेतल्या. यावेळेस काही धुतल्या नव्हत्या. शूज रॅकवरती बऱ्यापैकी धूळ जमलेली होती, कारण की पावसाचं वातावरण असल्यामुळे, पाऊस पडल्यामुळे, वादळ सुटल्यामुळे भरपूर असं जिकडे तिकडे धूळ पसरली होती. मग मी स्वच्छ असा बाहेरचा डोअरही पुसून घेतलेला, जेही दिसतंय बाहेरून. बऱ्यापैकी असं ना दुपारच होती, पण तरीही म्हणजे संध्याकाळसारखं फील होत होतं, कारण की ना ढग जमून आलेले होते म्हणून. आणि जसे थोडं पावसाचं वातावरण तयार होत होतं
तसतसा माझा कामाचा उत्साह वाढत होता. आता वाढवावंच लागणार आहे, कारण की मला घर भरपूर असं स्वच्छ करून घ्यायचं आहे. कपाटं, कपड्यांचे कपाटं, किचन ट्रॉलीज बऱ्यापैकी करायचं आहे. मी ते तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. नंतर ना बाहेरचा हा पॅसेज आहे तोही मी पुसून घेतलेला. मला ना म्हणजे छान वाटतं आपला पॅसेज, आपलं अंगण स्वच्छ असेल तर प्रत्येकालाच वाटतं. मी बऱ्याचदा झाडत तर रोजच असते, पण बऱ्याचदा मला असं थोडं मळकटलेलं वाटलं तर मी स्वतःच हा कपडा ठेवलेला आहे स्पेशली पुसून घेत असते. कारण की आपल्या अंगणापासूनच आपली म्हणजे सुरुवात होते घराची. छान अंगण दिसत असेल तर सगळ्यांना बघायलाही छान वाटतं आणि आपल्यालाही मस्तच वाटतं. अशी छोटीशी ही रांगोळी काढलेली मी बाहेर. तर हे ना माझ्या गॅस ओट्याचं जेही मटेरियल आहे कॉर्ड्सचं, तर त्याचा वापर करून हे पाट बनवलेलं आहे. माझ्याकडे ना पोळी पाट पण 2 बनवलेले होते, पण मीही मागितले दुसऱ्यांनी तर मी देऊन टाकले. आता मला खूप पश्चाताप होतो की द्यायला नको हवे होते. चला परत भेटूया. बाय बाय.